तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्री, क्रांती वतीने एक छोटासा सत्कार करण्याचं आयोजित केले आणि त्या आयोजित करण्यासाठी जे दानदाते आहेत, दानदातेच शब्द वापरते आहे की ज्यांनी एका शब्दावर होकार दिला, ते म्हणजे कृपानंदजी उके माझे मित्र, नंतर माझ्या सखी विजयाताई गुंबळे, उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त, आणि ज्यांचं योगदान सतत समाज कार्याला असते त्या शिलाताई, त्याआधी या सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांना मी सर्वप्रथम म्हणायला पाहिजे होतं परंतु ओघामध्ये काही म्हटलं नाही, त्यामध्ये सर्वप्रथम स्वारी म्हणते आणि त्यांचाही आवर्जून उल्लेख करते. तसेच आज इथे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, नांदगाव खंडेश्वर ब्लॉकचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष खंडारे सर, बडनेरा शहर अध्यक्ष शांतारामजी गेडाम, या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव विठ्ठलरावजी मेश्राम, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जे समता सैनिक दलाच्या वतीने उद्याच्या या मैदानात उतरू पाहत आहेत, ते आमच्या सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या भगिनी आणि समता सैनिक दलाच्या सुद्धा भगिनी. आज अत्यंत आनंद होत आहे की जे समाजाच्या प्रति उतराई असतात, जे समाजाच्या प्रति काहीतरी कृतज्ञता ठेवतात, त्यांचा सत्कार या सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने होत आहे. शेंडे सरांनी सांगितले का या वाचनालयाला जे एका झोपडपट्टीतून या अशा मोक्याच्या ठिकाणी विराजमान केलं, त्यामध्येच बोरकर सर आणि मेश्राम सर यांचा सिंहाचा वाटा आहे. ही दोघे जर भक्कमपणे उभे राहिले नसते तर या वाचनालयाचं जे भविष्य होतं, हे भविष्य कदाचित आज एवढं उज्ज्वल दिसलं नसतं. आणि म्हणूनच हे जे वाचनालय तयार झालेलं आहे, या वाचनालयाला एक त्यागाचा कंगोरा लागलेला आहे. इथे एक निष्ठेचे कंगोरे जोडले गेलेले आहेत आणि याच निष्ठेच्या आणि त्यागाच्या कंगोऱ्यातून हे वाचनालय उभं झालेलं आहे. असंच हे वाचनालयाची आज म्हणजे एक असं छोटेखानी आज म्हणजे जरी हे दिसत असलं तरीही काहीतरी करायला पाहिजे, हा एक विचार बोरकर सरांच्या मनामध्ये आलात आणि त्यांनी याची हळूहळू सूत्रे त्यांनी सुरू केली. सुरुवातीला एक म्हणजे आर्थिक थोडं पाठबळ त्याला मिळालं आणि नंतर पाहता पाहता ही जी वास्तू आहे ही उभी राहिली. आता वास्तू उभी राहिल्यानंतर मला असं वाटते की सर्वप्रथम प्रश्न होता
की इथे जो होती की अभ्यासिका आपण सुरू करायची, पण अभ्यासिका सुरू करायची म्हटलं तर इथे काहीतरी सुविधा असावी, आणि म्हणून ही सुविधा देण्यासाठी सर्वप्रथम आपला हात पुढे केला असेल तर ते म्हणजे शेंडे सरांनी. शेंडे सरांनी आपला एक उदारपणाचा हात पुढे केला आणि इथे 2 पंखे इथे जे लागलेले आहेत हे त्यांच्याच काय म्हणतात त्याच्या मेहनतीतून किंवा त्यांच्या विचारातून, त्यांच्या कष्टातून हे सर्व म्हणजे झालेले आहे. नंतर पुन्हा इथे इलेक्ट्रिकचा प्रश्न निर्माण झाला की आता इथे इलेक्ट्रिक आणायची आणि त्याचं फॅन जर चालवायचं असेल तर इलेक्ट्रिक म्हणजे कसं करायचं, तर त्यालाही सुद्धा शेंडे सर आणि दहाड सर यांचंही सुद्धा सहकार्य लागलं. आणि नंतर मात्र त्यामध्ये भरीसभर अशी पडली की जेव्हा मी शिलाताईंच्याकडे गेली, शिलात म्हणजे त्यांच्या आईचं स्मृती दिनाच्या पर्वावर असं म्हणजे नुकतंच त्यांच्या म्हणजे आईचं निधन झालं होतं आणि त्यांना ते कुठे दान देणार होते, त्या आपल्या विहाराला दान देणार होते. तर विहाराला दान देत असताना मी सहज त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही शिलाताई तुम्ही विहाराला देऊन राहिलेले आहेत, परंतु या वाचनालयाला द्या की जेणेकरून उद्याची पिढी ही इथे अभ्यास करेल आणि आपलं भविष्य घडवेल. या एका शब्दावर त्यांनी 5,000 रुपये या विहारासाठी दिले आणि ते 5,000 रुपये मग या बांधकामासाठी या जे होतं त्यासाठी उपयोगामध्ये आणलं. नंतर आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून, नामांतराच्या चळवळीच्या माध्यमातून कृपानंदजी उके आणि आम्ही सोबत होतो आणि सोबत असताना तेही एका इन्सिडेंट कामाकरता पवननगर मध्ये आले, कारण भावाचं घर आहे, वहिनीचं घर आहे, आणि तिथे आले. तेव्हा आल्यानंतर आमची व्हॉट्सअपवरून मग जास्त संवाद साधायला लागले आणि त्या संवादासाठी मी त्यांना एकच शब्द बोलले, ते स्वतः सांगतील मी काय बोलले. तर मी एकच शब्द बोलले, तो शब्द त्यांना एवढा लागला की त्यांनी म्हणजे काही हे नाही केलं आणि ते म्हणजे समाजाच्या ऋणासाठी मी काही म्हणजे केलं पाहिजे. आणि त्या वेळेपासून ते सतत या बडनेऱ्याच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी आपली नाळ जोडली आणि उद्याच्या भविष्याची नांदी ही कशी उज्ज्वल असावी त्यासाठी ते एक एवढ्या वेळातून वेळ काढून अत्यंत एका कारेन कंपनीचे ते डायरेक्टर असून देखील, ते अत्यंत त्यांचं बिझी शेड्यूल असून देखील ते या मायभूमीमध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या जन्मभूमी आम्ही इथे जिथं आमची नाळ घडली तिथे मला काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा इथे ही जी फरशी दिसून राहिली म्हणजे टाईल्स दिसून राहिलेल्या आहे, या टाईल्सला मला असं वाटते की जवळजवळ 21,204 या रुपये म्हणजे एवढ्या रुपयाचा चेक त्यांनी माझ्या नावे दिला, तो सुद्धा वटवला. आणि त्याच्यामध्ये ही टाईल्स इथे जे बसलेली आहे. नंतर आहेत मी तर आमच्या ज्या माझ्या सखी आहेत, माझी मैत्रीण आहे की आम्ही अत्यंत जीवाभावाच्या मैत्रिणी, की ज्या मैत्रीण म्हटल्यानंतर तिथे कोणताही किंतु परंतु राहत नाही. कारण की जेव्हा मी एक हायस्कूल टीचर म्हणजे मी एचएम होते आणि मॅडम तेव्हाच उपशिक्षणाधिकारी झाल्या होत्या, परंतु जेव्हा भरारी पथकामध्ये काम करण्याचं म्हणजे जेव्हा मॅडमची नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी माझ्या सोबत घेतलं आणि आमचे संबंध त्याच्या आधीही ऋणानुबंधाचे संबंध अत्यंत म्हणजे गाढ होते आणि नंतरही ते अत्यंत क्लोज होत गेले. त्यांना मी म्हटलं मॅडम सगळं म्हणजे एक होऊन राहिलेलं आहे, तुम्हीही या वाचनालयाला एक पोडियम द्या. मॅडम म्हटले कधीही तयार होत्या, परंतु
आईंचा स्मृती दिवस झाला आणि मला वाटते उद्या परवा आईंचा 28ला त्यांचा वाढदिवस आहे आणि मॅडमनी जवळजवळ हे 7,500 या पोडियमला लागले आणि ते त्यांनी काहीही न बोलता हे सुद्धा दिले आणि अशा रीतीने आज या पोडियमच्या माध्यमातून मी बोलत आहे. हे जे दिसत आहेत यामध्ये शिलाताईंचा वाटा आहे आणि यामध्ये हे जे टाईल्स दिसत आहेत यामध्ये पूर्णतः कृपानंदजी उके यांचा वाटा आहे. एकंदरीत ही जी दानदाती आहेत, ही जी समाजाच्या प्रती ज्यांची उतराई आहे, समाजाच्या प्रती मी काहीतरी केलं पाहिजे, माझे ऋणानुबंध हे समाजाशी आहेत, ही समाजाची नाळ त्यांनी आतापर्यंत जोडलीत आणि पुढेही ते जोडणार आहेत असं मला विश्वास वाटतो. आपण या प्रास्ताविकच्या माध्यमातून मला ऐकून घेतलं त्या